तुम्ही विधवा आहात का किंवा निराधार किंवा घटस्फोटित आहात? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे, कारण एक छोटी चूक तुमचा पुढचा हप्ता थांबवू शकते. लाडक्या बहिणीची ई-केवायसी पूर्ण करणं आता पूर्णपणे अनिवार्य झालं आहे आणि इथेच खरी अडचण अनेक महिलांना येत होती, विशेषतः विधवा, निराधार किंवा घटस्फोटित महिलांना. कारण पती किंवा वडिलांची कागदपत्र नसल्यास केवायसी होतच नव्हती. पण आता काळजी करू नका, सरकारने तुमच्यासाठी खास करून नवीन, सोपी आणि स्वतंत्र केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. चला ती जाणून घेऊ. सुरुवातीला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा, ladkibahn.maharashtra.gov.in. त्यावर तुमचा आधार नंबर टाका, ओटीपी भरून ऑनलाईन स्वतःची ई-केवायसी पूर्ण करा. यानंतर येते दुसरी स्टेप. काही कागदपत्र तुम्हाला ऑफलाईन देणं आवश्यक आहे. जर पती किंवा वडील नसतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा तुमचा घटस्फोटाचा आदेश ही कागदपत्र तयार ठेवा. ही सर्व कागदपत्र जवळच्या महिला व बाल विकास विभागाकडे जमा करा. ते कागदपत्रांची पडताळणी करतील आणि मग तुमचा योजनेचा लाभ कायम सुरू राहील. आता सर्वात महत्त्वाचं माहितीये काय आहे? ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. आणि हो, जर केवायसी पूर्ण झाली नाही तर तुमचा हप्ता थांबू शकतो. म्हणून बहिणींनो, उद्यावर हे ढकलू नका. आजच तुमचे ई-केवायसी पूर्ण करून टाका आणि त्याचा लाभ सुरू ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका.